सरकारने तुमची चिंता ही दूर केलेली आहे। आता बऱ्याच जणांना वाटत होतं की जुलैचा हप्ता पण खूप उशिरा मिळतो की काय, मात्र त्यातच आता सरकारने चांगला दिलासा देणारा एक आनंदाचा निर्णय घेतल्यामुळे बहिणींनी देखील आता सरकारचे आभार मानलेले आहेत। आता कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू केला जाणार आहे, यामध्ये जिल्ह्यांची नावे निवडलेली आहेत। पहिल्या टप्प्यात आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केले तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील रोजची रोज महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगायचा आहे। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगितला तर तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमका हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो त्याबाबतची माहिती आपण नक्कीच देणार आहोत। तर चला आता सर्वात आधी आपण जिल्ह्यांची यादी देखील बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेत सर्वात आधी हप्ता येणार आहे व गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी देखील काय करायची सर्व काय सांगणार आहे। तुमचा खूप मोठा फायदा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याने होणार आहे। त्यासाठी आता तुमचं काम जे आहे थोडंसं बाजूला ठेवा व हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला पाहूया। तर या ठिकाणी बघू शकता आता सरकारने मोठा निर्णय घेत सर्व बहिणींना एक चांगला दिलासा दिलेला आहे। पत्रकार परिषद आता ही संपलेली असून या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी दिसत आहेत। तसेच इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींचे देखील भाऊ एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी बघायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये एक माईक दिसत आहे, त्यांनी एक मोठी घोषणा देखील केलेली आहे। त्यानंतर लगेच कोण बोलले होते तर इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडक्या बहिणीसाठी तर सांगितलंच, मात्र कर्जमाफी बाबतची देखील चिंता ही दूर केलेली आहे, ती देखील खुशखबर आता त्यांनी दिलेली आहे। तसेच आता इकडे अजितदादा पाहायला मिळत आहेत, यांच्या मार्फत देखील एक सर्वात मोठा निर्णय आता जाहीर झालेला असून लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही। मात्र आता यांची पत्रकार परिषद झाली, मात्र आता पत्रकार परिषदेमध्ये कोणते जिल्हे ठरवण्यात आले की त्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी लाडक्या बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता वाटप होणार आहेत व सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत, कोणत्या बँकेत मिळणार आहेत व गॅस सिलेंडरचे पैसे देखील मिळवण्यासाठी काय करायचं आता ते देखील तुम्हाला सांगणार आहे। कारण यातून एक चांगला निर्णय आलेला आहे। ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते, आता लक्ष देऊन बघा, ज्यांना गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळत नव्हते ना, त्यांना देखील आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत, त्यांच्या बँक खात्यामध्ये आता वाटप केले जाणार आहेत। मात्र त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पण 100% मिळतील। मला माहिती बरेच जण व्हिडिओ बघत आहेत, त्यांच्यापैकी कोणालाच अजून जास्त काय गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत, पण आता इथून पुढे तुम्हाला नक्की मिळणार आहेत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ते मिळवण्यासाठी काय करावं लागेल, काय कागदपत्र लागतील ते देखील तुम्हाला सांगणार आहे। तर आता आपण सर्वात आधी काय बघूयात, नेमका कोणत्या जिल्ह्यात आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे वाटप केले जाणार आहे, जुलैचा हप्ता कुठे मिळणार आहे, गॅस सिलेंडरचे पैसे आता कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू केले जाणार आहे। तर चला आता त्या जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। आता तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही बघण्यासाठी इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। इकडे बघू शकता, यामध्ये आता लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। या ठिकाणी स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे तुम्हाला सांगतोय, जिल्ह्यांची नावे तर आलेली आहेत। निर्णय घेताना तिन्ही मोठे नेते या ठिकाणी उपस्थित। आता तुम्ही म्हणाल कोण नेते, तर कोण नाही, तुमचेच भाऊ, लाडके भाऊ या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब, अजितदादा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालेले आहेत। यांच्या मार्फत लाडक्या बहिणींना आतापर्यंतची सर्वात मोठी खुशखबर मिळणार आहे। कारण आता काहींना 1500 तर हप्ता मिळणार ही माहिती, पण आता जुलैमध्ये 3000 रुपये देखील काही माता भगिनींना सरकार हप्ता देणार आहे। होय, हा हप्ता का देणार आहे तर बहिणी नाराज झालेल्या होत्या, सारखा हप्ता उशिराच येत होता, मात्र आता ती नाराजी दूर तुमची होणार आहे। आता तुम्हाला 3000 रुपये देखील हप्ता मिळू शकतो, मात्र त्यासाठी सरकारच्या पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे। जर तुमचं नाव पहिल्या यादीत आलं तर जुलैचा हप्ता लवकरात लवकर सर्वात आधी मिळणारच। मात्र अजून दुसरा मोठा फायदा, तुम्हाला जास्त हप्त्याची रक्कम ही 100% मिळणार आहे। मग तुम्ही म्हणाल पहिल्या यादीत सरकार आपलं नाव घ्यायला पाहिजे, आपलं नाव पहिल्या यादीत येण्यासाठी कोणतं काम करावं लागेल, तर ते पण तुम्हाला सांगतो। कारण तेवढं काम जर तुम्ही केलं तर तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत जर नाव आलं तर जुलैचा हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या बँक खात्यात जमा होईल व तो 1500 नसून तुम्हाला 3000 रुपये देखील मिळू शकतात। मग आता तुम्हाला 3000 रुपये पाहिजे असतील, पहिल्या यादीत तुम्हाला वाटत असेल आपलं नाव यावं, आपल्याला सर्वात आधी जुलैचा हप्ता मिळावा, तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। कारण आपल्या या व्हिडिओच्या मार्फत आपण रोजची रोज एकदम जी काय खरी माहिती आहे तीच लाडक्या बहिणींपर्यंत देण्याचं काम करत असतो। त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणी व इतर सर्वजण आपल्या चॅनलला जास्त बघत असतात, हे तुम्हाला पण माहितीच आहे। तर चला आता पाहूयात कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता वाटप सुरू केला जाणार आहे त्या जिल्ह्यांची यादी। तर या ठिकाणी बघू शकता, आता
आलेल्या माहितीनुसार आता सर्वात मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे। आता टोटल जिल्हे किती आहेत तर पहिल्या टप्प्यासाठी सरकारने 10 जिल्ह्यांची निवड केलेली आहे। या 10 जिल्ह्यापैकी आता सर्वात आधी काही जिल्ह्यात पैसे येणार आहेत, म्हणजे एकंदरीत विचार केला तर 10 जिल्हे आहेत हे तर महत्त्वाचे ठरणार आहेत। या 10 जिल्ह्यातच सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमचं नशीबच चमकलं असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये, कारण तुमच्यासाठी एक मोठा निर्णय आता जाहीर झालेला आहे। या ठिकाणी बघू शकता, निर्णय घेण्यासाठीच एकनाथ शिंदे साहेब होते, देवेंद्रजी फडणवीस साहेब होते व अजितदादा होते म्हटल्यावर आता तुम्हाला जास्त काय काळजी करण्याचं कारण नाहीये। त्यांनी सर्वात मोठी आता खुशखबर तुमच्यासाठी दिलेली आहे। तर चला आता 10 जिल्ह्यापैकी पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे हे तुम्हाला वाटत असेल आता मी केव्हा सांगेल, तर चला आता तुम्हाला सांगून टाकतो। तर या ठिकाणी बघू शकता, आता लाडकी बहीण योजना हप्ता वाटप होणारा पहिला जिल्हा आता जाहीर झालेला आहे। आता लक्ष देऊन फक्त शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। यामध्ये आता फक्त काही मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर खूप मोठा तुमचा फायदा होईल। आता पहिला जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेल्या माहितीनुसार तो आहे लातूर। आता लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। या लातूर जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचा पहिला टप्पा आता जाहीर होणार आहे। पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार असून लातूर या ठिकाणी 1500 रुपये काहींना मिळणार आहे, तर काहींच्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये अशी रक्कम देखील मिळणार आहे। तुम्हाला पण 3000 रुपये रक्कम पाहिजे असेल, तुम्हाला वाटत असेल आपलं पण नाव पहिल्या यादीत यावं, आपल्याला लवकर हप्ता मिळावा पण जास्त पण रक्कम मिळावा, जर असं वाटत असेल तर काही काळजी करू नका, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुमचं काम थोडंसं बाजूला ठेवून जे कोणी व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत पूर्ण बघतील त्यांचा नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे। तर आता याच लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे जमा केले जाणार असून 1500 रुपये तर मिळणारच आहेत। मात्र पहिल्या यादीत नाव आलं तर लातूर जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 3000 रुपये अशी रक्कम आता त्यांना वितरित केली जाणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये। सरकार हे तुमच्यासाठीच निर्णय घेत आहे, तुमच्यासाठीच सरकारने असे महत्त्वाकांक्षी निर्णय आता जाहीर केलेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाहीये। तर चला, आता हा लातूर जिल्हा झाला। आता अजून पुढचा कोणता जिल्हा आहे की त्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। तर पुढील आपण लाडकी बहीण योजनेच्या हप्ता वाटपाची जिल्ह्यांची नावे आता बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला हे काम करून घ्यायचंच आहे। तर आता या ठिकाणी बघू शकता, पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेल्या माहितीनुसार आता तो आहे नांदेड। आता नांदेड जिल्ह्यातील बऱ्याच लाडक्या बहिणी आपले व्हिडिओ देखील बघत असतात। नांदेड जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना एकच सांगणं आहे, तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाहीये, तुमच्या थेट बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आता हे पैसे वाटप केले जाणार आहेत। नांदेडचा जर विचार केला तर नांदेड जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिला टप्पा हा वितरित केला जाणार असून 100 कोटींच्या आसपासचा निधी किंवा यापेक्षा अधिकचा निधी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजे ही काय वरती तुम्हाला 100 कोटीची रक्कम दिसत आहे, या ठिकाणी बघू शकता ही 100 कोटीची जी रक्कम आहे ही तुमच्याच बँक खात्यात आता येणार असून काहींना 1500 हप्ता जमा झाल्याचा मेसेज येईल, काहींना 3000 रुपये जमा झाल्याचा मेसेज येईल व काहींना यासोबत हे पैसे तर येतील, मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये देखील आल्याचा मेसेज हा 100% येणार आहे। म्हणजे येणार आहे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी माता भगिनींसाठी खुशखबर आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये। महत्त्वाचा निर्णय राज्याचे लाडके मुख्यमंत्री म्हणजेच की तुमचे भाऊ यांनी हा निर्णय घेतलेला आहे। तर चला, आता हे तर जिल्ह्यांची यादी बघितली। आता 2 जिल्हे आपण बघितले आहेत, अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप सुरू केला जात आहे, पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे, कोणत्या बँकेत एक सर्वात आधी हप्ता येणार आहे ते एक बघायचं आहे। मात्र आता इथून पुढे जे लक्ष देऊन व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघतील त्यांना जुलैच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे, अन्यथा तुम्ही लाभापासून वंचित राहू शकता। होय, आता तुम्हाला अर्जंट काम करावं लागणार आहे, अन्यथा इथून पुढे तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये। सरकारचा अचानकपणे रात्रीच निर्णय झालेला आहे। तुम्हाला वाटत असेल आम्हाला काही काम करण्याची गरज नाही, आम्हाला पैसे येतात, दर महिन्याला जसा हप्ता वाटप होईल तसे आमच्या बँक खात्यात पैसे येतात तर काय अडचण नाही। मात्र तसं नाही, आता प्रत्येकाला एक काम करावंच लागणार आहे। जर तुम्ही केलं असेल तर मग काही नाही, पण ते काम आता लक्षात घेणं गरजेचं आहे। थोड्याशा चुकीसाठी म्हणजे थोडासा वेळ देऊन आता व्हिडिओ बघा, कारण तुम्ही जर आता 1-2 मिनिटासाठी व्हिडिओ जर कट करून सोडून दिला तर तुमचं नुकसान देखील होऊ शकतं। तर चला, ती एक माहिती तुम्हाला एका मिनिटाच्या आत सांगून टाकतो। त्यानंतर लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून हप्त्याची जास्त रक्कम मिळेल व सर्वात आधी तुम्हाला जास्त काय बिना चिंताचा सर्वात आधी हप्ता मिळून जाईल। मग जास्त काय चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। मग तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात तर तुम्ही नशिबवानच आहात, फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला, आता ते काम कोणतं आहे ते देखील अर्जंट सांगतो।
तर या ठिकाणी बघू शकता आता या ठिकाणी काय सांगितलं आहे, आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे तर येणारच आहेत। लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्पा वितरित केला जाणार असून आता लाडक्या बहिणींना जास्त काळजी करण्याचं कारण नाहीये। पण आता तुम्हाला काही झालं तरी आता तुम्हाला अर्जंटमध्ये 2 कामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत, अन्यथा तुमचा हप्ता बंद राहू शकतो। हे देखील गोष्ट लक्षात घ्या। ती 2 कामे तुम्हाला पूर्ण करायची आहेत, एवढी कामे नक्की पूर्ण करून घ्या, नाहीतर तुमचा हप्ता बंद देखील होऊ शकतो। ही बाब थोडीशी आता गंभीर आहे, फक्त लक्ष देऊन बघा। हे काम जर तुम्ही केलं नाही तर तुमचा हप्ता बंद होईल व हे काम करताना थोडीशी पण इकडे तिकडे चूक होऊ देऊ नका, अन्यथा थोडी जर काही चूक झाली तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत। होय, सरकारने आता कठोर निर्णय घेतलेला आहे। काल तर चक्क बऱ्याच महिलांना अपात्र केलेलं आहे, पण त्यांना अपात्र करण्यामागचं कारण त्या नियमामध्ये बसत नव्हते, अशांनाच अपात्र केलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करायची नाहीये, पण हे काम तर करून घ्या, जेणेकरून तुमचा हप्ता तरी येत राहील, तुम्हाला तरी पैसे मिळत राहतील। तर चला त्या कामामधील पहिलं काम सांगतो, त्यानंतर पुढे आपण दुसरं काम बघूया। तर इकडे बघू शकता, यामध्ये सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या आधार सेवा केंद्राकडे जायचं आहे किंवा इतर भागाकडे जाऊ शकता, जे सेवा केंद्र राहतात त्या ठिकाणी जायचं आहे। त्यांना काय सांगायचं आहे, हे जे आमचं आधार कार्ड आहे ते आम्हाला मोबाईल नंबरशी काही झालं तरी लवकरात लवकर लिंक करून द्या। नाहीतर त्यांना आधी काय सांगायचं आहे, जर तुम्हाला आधार कार्ड लिंक आहे का नाही ते तपासायचं असेल तर त्यांना म्हणायचं आमचं आधार कार्ड लिंक आहे का नाही एकदा तपासून आम्हाला सांगा। त्यांना जर चेक केलं लिंक आहे तर मग काळजी करू नका, पण लिंक नसेल तर जेवढं होईल तेवढं लवकर जा, कारण आधार कार्ड लिंक नसल्याशिवाय पैसे येणार नाहीत। हे पहिलं काम तुम्हाला करायचं आहे। पण दुसरं काम एक महत्त्वाचं आहे, ते करणं खूप गरजेचं आहे। मला वाटतं ते प्रत्येकालाच करावं लागेल, ज्यांनी केलंय त्यांना नक्की फायदा होणारच आहे। मग ते कोणतं काम आहे ते देखील पुढे सांगतो। आता फक्त राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यापूर्वी आता कोणत्या बँकेत सर्वात आधी जुलैचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता वाटप केला जाणार आहे, तर चला आता त्या याद्या देखील तुम्हाला दाखवतो। याद्या बघण्यासाठी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता, आता बैठकीमध्ये सरकारने आता महत्त्वाचा निर्णय जाहीर केला, हे प्रत्येकाला माहितीच आहे। इथे काय स्पष्टपणे सांगितलं आहे ते तुम्हाला दाखवतो। तर या ठिकाणी बघू शकता, बैठकीमध्ये सरकारने सांगितले आहेत महत्त्वाचे मुद्दे। आता तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये पण मिळणार आहेत। एवढंच नाही तर 40,000 रुपये देखील वाटपाची तयारी पूर्ण केलेली आहे। म्हणजे जे काही 40,000 रुपये रक्कम मिळत असते, ही वाटपाची आता रक्कम ही तुम्हाला देण्यात येणार आहे। तुम्हाला काळजी करायची नाहीये। आता तुम्ही म्हणाल सरकार एवढी रक्कम का देत आहे? होय, अजित दादा म्हणजे अर्थमंत्री जे पैशाची जुळवाजुळव करत असतात, त्यांच्याकडे जे राज्याचे पैशाच्या जुळवाजुळवीचं काम असतं ते अर्थमंत्री आहेत, त्यांच्याकडे पद दिलेलं आहे। मग आता त्यांच्याकडे पद दिलं आहे म्हटल्यावर एक लक्षात ठेवायचं आहे, आता लाडक्या बहिणींनो तुम्हाला 40,000 रुपये नक्की मिळणार आहेत, कारण त्यांनी स्वतःहून घोषणा केलेली आहे। मात्र हे 40,000 रुपये तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्हाला वाटत असेल पुन्हा बँकेला हे कर्ज पुन्हा आम्हाला परत द्यावं लागेल, मात्र तुम्हाला परत देण्याची गरज नाहीये। सरकारच तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून ते कर्ज बँकांना देणार आहे, तुम्हाला ते देण्याची गरज नाही। एकदा 40,000 रुपये मिळाले की ते तुम्हालाच राहतील। फक्त 40,000 रुपये जोपर्यंत बँकाकडे जात नाहीत तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्याऐवजी त्या बँकांना मिळणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे तुम्हाला 40,000 रुपयांचा लाभ थेट तुमच्या बँक खात्यात 100% होऊन जाणार आहे। कसलीही अडचण नाहीये, कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये। तुम्हाला गॅस सिलेंडरचे देखील 830 रुपये हे 100% आता मिळून जाणार आहेत। यासाठी महत्त्वाचं काम जे करायचं ते काल सांगितलं, ज्यांनी ते काम केलेलं आहे त्यांचा काल नक्कीच फायदा झालेला आहे। मग तुम्हाला जर वाटत असेल आम्हाला पण ते काम सांगा, तर ते काम तुम्हाला सांगतो तेवढं पूर्ण करून घ्या, जेणेकरून 40,000 रुपये व गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळतील। तर चला आता नेमके लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यात आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी एकदा तुम्हाला दाखवतो। तर इकडे बघा, यामध्ये आता जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा ठाणे आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आता कोण आहेत हे माहीत असेल, एकनाथ शिंदे साहेब आहेत, जे की इकडे तुम्हाला माईकवरती बोलतानाच दिसतच असेल। हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत म्हटल्यावर ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना काही काळजी करण्याचं कारणच नाहीये, कारण ते तर काही ना काही निर्णय आपल्या जिल्ह्यातील पालकमंत्री पद आहे म्हटल्यावर निर्णय घेणारच। आता ठाणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये पैसे वाटप हे पूर्णपणे सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे, त्यामुळे कसलीही काळजी करण्याचं कारण नाहीये, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये। ठाणे जिल्ह्यातील बहुतांश लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये आता पैसे वाटपाला सरकारच्या माध्यमातून सुरुवात केली जाऊ शकते। ठाणे जिल्ह्याचा विचार केला तर पहिला टप्पा हा जुलैच्या हप्त्याचा सुरू होणार आहे। काहींना 1,500 रुपये, काहींना 3,000 रुपये जर पहिल्या यादीत नाव आलं तर अशी रक्कम ठाणे जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे, त्यामुळे काही काळजी करण्याचं कारण नाही असं म्हटलं तरी हरकत नाही। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेला आहे, त्यामुळे सर्व काही पैसे ठाणे जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। तर चला आता
पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील तुम्हाला सांगतो. त्यापूर्वी आता एक काम सांगत आहे, ते काम पूर्ण करून घ्यावं लागेल, जेणेकरून आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम मिळण्यास अडथळा येणार नाही. व तुम्ही म्हणाल गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी जे काम करायचे ते सांगतो म्हटलेलं आहे. मग ते कधी सांगणार, तर चला लगेच सांगतो. आता ते आपण पाहूयात. आता लक्ष देऊन फक्त राहिलेला एकाच मिनिटाचा व्हिडिओ बघा. आता फक्त 40 सेकंदाचा व्हिडिओ राहिलेला आहे. यामध्ये फास्टपैकी तुम्हाला तेवढं काम सांगून टाकतो. आता सर्वात आधी काय करा, जे गॅस सिलेंडर आहे ते पुरुषाच्या नावावरती नसलं पाहिजे, मग ते महिलेच्या नावावरती एकदा करून घ्या. तेवढं केल्यानंतर पुन्हा तहसीलमध्ये आसपासच्या तिथे सेवा केंद्र पण राहतात, त्या ठिकाणी जायचं आहे. त्यांना फक्त विचारायचं आहे, जी कागदपत्रे लागतील ते तुम्हाला द्यायची आहेत. त्यामध्ये आता आधार कार्डाची एक झेरॉक्स पण लागते. त्यानंतर आता गॅस सिलेंडरचं तुम्हाला जी माहिती आहे, जे गॅस सिलेंडर तुमच्याकडे घरी आहे त्याचं ते बुक देखील लागतं, ते देखील तुम्हाला जवळ ठेवायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून एक तेवढे घ्यायचं आहे. व अजून ते जे काम सांगतील तेवढे पूर्ण करायचं आहे. मग तुम्हाला ते पात्र आहेत का नाही सांगतील. तुम्ही जसे पात्र ठराल तसे हप्ते मिळून जातील. व हे सेम काम तुम्हाला काय कशासाठी करायचं आहे, तर 40,000 रुपये मिळवण्यासाठी फक्त तुम्हाला ते गॅस सिलेंडरचं बुक लागणार नाहीये. इतर कामे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करणं, आधार कार्ड झेरॉक्स वगैरे लागणार आहे. व अजून जे काय लागेल ते तुम्हाला नक्की सांगतील. तर रोजच्या रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगा. पुढील जिल्ह्यांची यादी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. धन्यवाद.